पोलिसांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे कोल्हापूर हादरलं। बदलापूरप्रमाणेच 3 दिवसांमध्ये राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 11 चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था तसंच पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। बदलापूर प्रकरणावरनं हायकोर्टानं पोलिसांची केली कान उघडणी। बदलापूर प्रकरणावरनं हायकोर्टानं पोलिसांची चांगलीच कान उघडणी केलेली आहे। या प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्यासंबंधी दिरंगाई झाल्यामुळे संताप व्यक्त होतोय आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला का असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे लवकरात लवकर कडक कारवाईचे हायकोर्टाने आदेश दिले। घाटकोपर होर्डिंग प्रकरणामध्ये संशयित आरोपी हर्षद खान याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। या प्रकरणामधला मुख्य आरोपी आणि कंपनीचा मालक भावेश भिडे याच्या कंपनीकडून हर्षद खान याला पैसे मिळण्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। महाविकास आघाडीनं एमआयएम पार्टीबरोबर सकारात्मक चर्चा केलेली आहे। यावेळेस इम्तियाज जलील यांनी सांगितलं की मी एकटा नडलो तर पुन्हा बोलू नका असा कडक इशारा महाविकास आघाडीला देण्यात आलाय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले अमरजित घाडगे यांनी आपला भाजप सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे। आज कार्यकर्ता मेळाव्यानंतर त्यांची जी भूमिका आहे ते अधिक स्पष्ट करणार आहेत। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध निवडण्यात आलेल्या आहेत। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। चंद्रपूरमध्ये राज ठाकरे यांच्या बैठकीमध्ये मनसेच्या 2 गटांमध्ये हाणामारी झालेली आहे। मनसेनं सचिन गोरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला। साताऱ्यातील आश्रमामधल्या मुलींना वेश्या व्यवसायामध्ये ढकलण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। या अनाथ तरुणींनी तक्रार केल्यानंतर आश्रम महिला चालक आणि तिचा प्रियकर यांना अटक करण्यात आली आहे।